ताई ताई ऐक ना माझ्याकडे वेळ नाहीये, उशीर होतोय. अगं ताई ऐक ना, तुला उशीर होत असेल तर तू जा, बट आय होप तू राजवीर सरांना काही बोलली नाहीस. नाही, आतापर्यंत काही सांगितलं नाहीये, पण आता बोलणार. ताई प्लीज असं नको ना करूस. नाही नाही, ते तू मला नको सांगूस. चांगलं काय वाईट काय मला नीट कळतं. ओके? ताई मला मान्य आहे तुला माझा राग आलाय, पण प्लीज तू त्यांना काही बोलू नकोस. तुला खरंच काही वाटत नाही का रे? त्यांच्याशी बोलण्याआधी एकदा माझ्या कानावर घालावं, तुला असं अजिबात नाही वाटलं? अगं ताई ऐक ना, आपण ना शांतपणे बसू, बोलूया. ये बस. तुला एकदा सांगितलं ना माझ्याकडे वेळ नाहीये, उशीर होतोय, मला निघायचंय. अगं ताई असं काय करतेस? बरं ठीक आहे तू जा, पण प्लीज मला प्रॉमिस दे की तू त्यांना काही सांगणार नाहीस. तुझ्या मनाला हवं तसं वागून झालंय ना, आता माझं काम मला करू देत. ताई अगं असं काय करतेस? माझ्या करिअरचा प्रश्न आहे. एवढ्या मेहनतीने हे सगळं घडलं आणि तू. आणि मी काय? नितीश, तुझं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा, आणि हे तुलाही चांगलंच माहितीये. आपलं यावरती आधी बोलणं झालं होतं की नाही? झालं होतं की नाही? आणि तेव्हाही मी तुला क्लिअरली सगळं सांगितलं होतं, पण तरी तू असा वागलास. नितीश, तू मला खूप हर्ट केलंयस, खूप चुकीचं वागलायस तू. एवढा स्वार्थी कधी झालास ना तुलाच माहित. स्वार्थी? स्वार्थी मी नाहीये, स्वार्थी तू आहेस. तुझं रिलेशन टिकून राहावं म्हणून तू माझं करिअर थांबवतेस. याला म्हणतात स्वार्थीपणा, कळलं? माझं रिलेशन? माझं कसलं रिलेशन? आणि मी काय स्वार्थीपणा केला? राहू दे नितीश, तुझ्याशी बोलण्यात ना खरंच काही अर्थ नाही. ताई अगं ऐक. Come in. साहेब कारची चावी. सर्व्हिसिंग झाली ना नीट? हो साहेब झाली. ठीक. साहेब हे पेढे. कशासाठी? साहेब माझा मुलगा इंजिनियर झाला, कालच निकाल लागला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे वा, अभिनंदन सांग मुलाला. हो सांगतो साहेब, ते माझ्या मुलाचं बघा कामच. सांगतो मी. सर, एक बोलायचं होतं. विठ्ठल आपल्याकडे बऱ्याच वर्षांपासून काम करतोय, खूप प्रामाणिक आहे. त्याची अशी इच्छा होती त्याच्या मुलाला जर ट्रेनिंग म्हणून आपल्याकडे घेतलं. HR डिपार्टमेंटला इंटरव्ह्यू घ्यायला सांगा, मग बघू. ओके सर, चला. उद्या भेटूया आपण. साहेब कारची चावी. सर्व्हिसिंग झाली ना नीट? हो साहेब झाली. ठीक आहे. हॅलो. हा, मला पोचायला थोडा उशीर होतोय. अच्छा, लेट होणार आहे का तुम्हाला? तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल तर काही प्रॉब्लेम आहे, आपण नंतर रिशेड्यूल करू आणि परत भेटूया. नाही ठीक आहे, तुम्ही या सावकाश, मी थांबते इथे.
येस सर. दवे काय मूर्खपणा आहे हा? काय झालं सर? गाडीमध्ये फ्युअल नाही, तुम्हाला चेक नाही करतायत? गाडी बंद पडली आहे माझी. अरे बापरे. तो ड्रायव्हर आला की मला भेटायला सांगा, त्याला मला बोलायचंय. हो 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 सर. हा, मीरा रोडला गाडी बंद पडली आहे, कोणाला तरी टो करायला सांगा. हो चालेल सर. युजलेस. थांबा एक मिनिट. हाय, सॉरी थोडा उशीर झाला मला. जस्ट अ मिनिट. किती झाले तुमचे? 150. एक सॉरी प्लीज. सुट्टा 2 साहेब. सुट्टे सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. कार्ड सॉरी. एक काम करा, ठेवा तुमच्याकडे. नाही, एक मिनिट माझ्याकडे आहे. नाही नाही, अहो इट्स ओके, काही नाही प्रॉब्लेम मी नाही. देते, एक मिनिट मी देते. या. सॉरी. तुम्ही रिक्षाने, तुमची कार कुठे आहे? ऍक्च्युली माझ्या कारचा थोडा प्रॉब्लेम झाला असतो, म्हणून रिक्षाने आलो. अहो मग सांगायचं ना, तसं एवढी धावपळ करत यायची गरजच नव्हती. नाही, इट्स ओके, प्लीज या. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. हो, पण ऍक्च्युली नंतरही बोलता आलं असतं. तुम्ही उगाच एवढी धावपळ केली. एक मिनिट, तुम्हाला पाणी? येस प्लीज. थँक्स. थँक्स. तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी. हो. नितेश मला म्हणाला की तो तुमच्या ऑफिसमध्ये आलेला तुम्हाला भेटायला. येस. ऍक्च्युली म्हणजे मी कसं बोलू मला कळत नाहीये. तुम्ही प्लीज त्याला बिझनेस मध्ये मदत नका करू. का? कारण सॉरी, म्हणजे मला वाटलं हे यु नो. एक मिनिट. तुमचा गैरसमज आधी मला क्लिअर करू द्या. तुम्हाला असं वाटत असेल की तो तुमचा भाऊ आहे म्हणून मी त्याला हे प्रोजेक्ट दिलंय, तर असं खरंच काही नाहीये. खूप चांगला प्रोजेक्ट आहे तो, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, कम्प्लिटली कमर्शियल पॉइंट. हो, पण तरी मला नाही पटत हे सगळं. तुम्ही प्लीज आधी हे डोक्यातून काढून टाका की मी कोणावर उपकार करतो. आणि तुम्ही ओळखता मला, मी अत्यंत प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल माणूस आहे. सो तुम्ही मला हो म्हणा किंवा नाही म्हणा, त्याचा परिणाम त्याच्या प्रोजेक्टवर नाही. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तरी मला असं वाटतं तुम्ही त्याला नाही म्हणावं. सॉरी, नॉट पॉसिबल. अहो खरंच खूप चांगली कॉन्सेप्ट आहे ती, मला मनापासून आवडली आहे. सो हे प्रोजेक्ट नाही रिजेक्ट करू शकत मी. ओके. हे बघा, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामुळे तुम्हाला तुमचा डिसिजन घेण्यासाठी काही बर्डन येईल, तर असं खरंच विचार करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या आई वडिलांसमोर सुद्धा हे सांगायला तयार आहे. आता जायचं तुमच्या घरी? नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. इट्स ओके. हे बघा, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तो तुमचा भाऊ जरी नसता आणि माझ्याकडे आला असता हे प्रोजेक्ट घेऊन, तरी मी त्याला होच म्हणालो असतो. आणि मला एक कळत नाहीये, तुम्हाला तुमच्या भावाचा अभिमान वाटला पाहिजे.
ही इज ब्रिलियंट. तुम्हाला पण काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी? ते मगाशी राहिलंच. तो बुके द्या. मगाशी गडबडीत तुमच्याकडे दिला आणि राहिला सगळा. हे घ्या. घ्या. अहो खूप प्रेमाने देतोय मी. डॉमिनेट वगैरे करत नाही. इट इज नॉट लाईक दॅट. थँक्यू. माय प्लेजर. खूप छान आहे. अजून कशी नाही आली ही मुलगी? हॅलो, हा मी बोलतेय. तुम्ही येताय का घरी जेवायला? बर. नाही हो, अजून नाही आली. तिचीच वाट बघतेय मी. ठीक आहे, या लवकर. आई, अगं तुझीच वाट बघत होते मी. तू जेवणार आहेस का की जेवून आली आहेस? अगं अशी काय करते, मी तुला सांगून गेलेले ना जेवायला येणार. आणि मला खूप भूक लागली आहे. नाही, मला असं वाटलं की काही नाही, मी वाढते जेवायला. जा, तू फ्रेश हो. आलेच. मूड तर नीट दिसतोय. भांडून नसेल आली म्हणजे मिळवलं. पण तो बुके, तो सुद्धा लाल गुलाबांचा. राजवीरने दिला असेल का? नाही, ते असा बुके वगैरे नाही द्यायचे. पण माणूस प्रेमात असेल तर काय करेल सांगता येत नाही. दव्या, विठ्ठल किती वर्षापासून काम करतो आपल्याकडे आणि नेमकं काम काय तसं? सर, गेली 7 वर्ष तो आपल्या इथे काम करतो आणि त्याचं काम म्हणजे गाडीची देखभाल करणं, सर्व्हिसिंग करणं आणि रोजच्या रोज फ्यूल टँक चेक करून भरणं. ओके, म्हणजे आपण फक्त त्याला ह्याच गोष्टींचा पगार देतो ना? हो, कारण मोस्टली कार तुम्हीच चालवतात. कुठे राहतो हा? बोरिवली. गुड, फार लांब नाही. दवे हा उद्या त्याच्या घरून ऑफिसला आणि ऑफिसवरून घरी चालत जाणार, चालत येणार. आणि हा जर कोणाला कुठल्या बसने, ट्रेनने, कुठल्याही व्हेकलने जाताना दिसला ना तर मग माफ करा साहेब, परत अशी चूक होणार नाही माझ्याकडून. शब्द देतो, पण कामावरून काढू नका साहेब. दव्या पेट्रोल टाकायला का विसरला माहितीये? याचा मुलगा इंजिनियर झाला, आनंदात होता, पेढे आणायला गेला आणि विसरला. त्यांच्या इंजिनियर मुलाला जॉबवर बोलवावं द्या. सर, कुठलं डिपार्टमेंट? सॉरी सर, बोलवतो. या तुम्ही. साहेब, खूप उपकार झाले तुमचे. माई, अहो किती वेळ पुस्तक वाचत बसलाय? डोळ्यावर ताण येईल ना तुमच्या. आणि तुम्ही औषध घेतलंय का आणून देऊ मी? मी किती वेळ पुस्तक वाचते हे माहीत नसायला तू काही नवीन नाहीयेस घरात. आणि माझी औषधं मीच घेते रोज. त्याची आठवण करून द्यायची काय गरज आहे? नाही माई, बरोबर आहे तुमचं.
तुमचं ना अगदी वेळच्या वेळी असतं औषध घेणं वगैरे. बोल, काय काम होतं? काम नाही, मी आपली सहजच. बरं ठीक आहे, मला जरा वाचू दे. माई, मला ना थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोलू का मी? म्हणून तुला माझ्या औषधाची आठवण झाली. काय माई, तुम्हाला ना तुमची किती काळजी घेतली तरी असं वाटतं मी काही काळजीच घेत नाही तुमची. बोल, काय काम होतं? माई, ते वकील येणार आहेत ना 2 दिवसात. त्याचं काय? नाही, मला ह्यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली. तुम्हाला तर माहिती आमचे हे किती वेंधळ आहेत, ते विसरले असते ना सांगायला. नाही, अशा गोष्टी नाही विसरायचा मोहन. पण माई, असं अर्जंट का बोलून घेताय वकिलांना? थोडं काम होतं. आम्हाला काय इस्टेटीतून बेदखल करताय का? ते मी नाही, राजवीर बघेल. मस्करी केली हो माई मी तुमची. अहो, आपला राजवीर असं कसं करेल आमच्या बरोबर, नाही का? नाही, वाचा वाचा तुम्ही. आलेच मी, खूप कामं पडलीत घरात. हाय, पोहोचलात का? हो. गुलाबाकडे बघताय ना? असताना तुम्ही खूप छान दिसता, पण जरा जपून. गुलाबाला काटे सुद्धा असतात. मनू, अगं ताट वाढलं, ये लवकर. हो, आले आले.